मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली आता मंदिरात असते आणि खूप रडत असते. अर्जुन असा का वागतोय याचाच ती विचार करत असते. त्या प्रश्नांची उत्तरं शोधत असते. त्याचवेळी प्रतिमा आता तिला समोर दिसते. तेव्हा प्रतिमाला मिठी मारत सायली आता खूप रडत असते. हा प्रतिमाला हे आश्चर्य वाटतं, सायली अशी का रडत असेल. म्हणूनच ती विचारते, काय झालं सायली बाळा, तेव्हा खाली बस अगोदर, असं आता प्रतिमा तिला म्हणते. त्या दोघीही तेथे बसतात आणि काय झालंय असं प्रतिमा विचारत असते. प्रतिमाला आता सायलीची खूपच काळजी वाटत असते. एक आई जशी मुलीची काळजी करते सेम अगदी तशीच. तेव्हा सायली म्हणते, काही नाही, अगदी आतून हल्ल्यासारखं वाटतंय, तुटल्यासारखं वाटतंय, पूर्वीसारखं काहीच नसणार आहे असं वाटतंय. मग तुमचं भांडण झालंय का अर्जुनचं आणि तुझं, असं पुन्हा एकदा प्रतिमा विचारते. सायली म्हणते, भांडण वगैरे आमचं काहीही झालेलं नाहीये, पण मधुभाऊंची केस सुरू आहे ना, ती अजून किती लांबेल काही माहीत नाही. त्यामुळे माझा आता पूर्णपणे धीर खचून गेलाय. त्यावेळी आता प्रतिमा तिच्याकडे पाहतच राहते आणि मग नंतर म्हणते, हे बघ, तू देवाच्या दारात आलीस, त्यामुळे इथे जे तू मागशील ना ते तुला नक्कीच मिळेल. आणि मी तर देवाकडे नेहमी हेच मागेन, माझ्या सायलीवर काही संकट यायचं असेल तर ते माझ्यावरच येऊ देत. आता असं प्रतिमाने म्हटल्यामुळे सायली तिच्या तोंडाला हात लावते आणि म्हणते, प्रतिमा आत्या, अहो असं अजिबात म्हणायचं नाही, कारण जोपर्यंत आपल्या दोघींचे हात एकमेकींच्या हातात आहेत ना, तोपर्यंत मी असं कधीही काही होऊ देणार नाही आणि आपल्याला काही होणार सुद्धा नाही. तेव्हा प्रतिमा म्हणते, माझा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी असणार आहे, डोळे पुस बरं अगोदर, रडणं थांबव, असं प्रतिमा अगदी प्रेमाने तिला म्हणते. सगळं काही तुझ्या मनासारखं होईल, काळजी करू नकोस, असं जेव्हा प्रतिमा सायलीला म्हणते तेव्हा सायली आता प्रतिमाकडे पाहतच राहते. इकडे अर्जुन अजूनही सायलीचा शोध घेत असतो, पण सायली आता त्याला कुठेही दिसत नाही. म्हणून तो खूपच टेन्शनमध्ये येतो आणि म्हणतो की, सायली प्लीज फोन उचला तुम्ही. पण सायली आता फोन उचलतच नसते, कारण अर्जुनचा तिला प्रचंड राग आलेला असतो. मग नंतर आता अर्जुन विचार करतो, कुसुमताईला कॉल करून विचारू का सायली कुठे आहे, पण नको, कुसुमताईंना विचारलं तर त्या उगीच टेन्शन घेतील आणि मलाच बोलतील की मीच काहीतरी केलं आहे म्हणून. आता त्याला सारखं सारखं असं वाटत असतं की कुसुमताईंबरोबर सायली असेल, म्हणून तिलाच मी कॉल करावा. तो आता फोन सुद्धा हातात घेतो आणि मग नंतर त्याच्या डोक्यात काय येतं कोण जाणे. तो पुन्हा फोन ठेवतो आणि म्हणतो, नको, कुसुमताईंना जर कॉल केला तर मिसेस सायली माझ्यावर चिडतील. मिसेस सायलींना जर समजलं मी कुसुमताईंना फोन केला तर त्या अजूनच माझ्यावर चिडतील आणि कुसुमताई सुद्धा चिडतील की तूच सायलीची काळजी घेत नाही म्हणून. असं म्हणून अर्जुन आता हो नाही करत असतो. आता त्याची दोन्हीही बाजूनी कोंडी झालेली असते. सायलीला नक्की कुठे शोधावं हे सुद्धा त्याला कळत नसतं. दुसरीकडे घरातील सर्वजण आता टेन्शनमध्ये असतात. मीही जेवण करत नसतं, फक्त एकमेकांकडे पाहत असतात. तेव्हा चैतन्य त्या सगळ्यांकडे पाहतो आणि विचारतो, काय झालं तुम्हाला आणि जेवण सुद्धा तुम्ही करत नाही आहात. त्यावेळी कल्पना म्हणते, अरे मला अर्जुन आणि सायलीचं खरंच खूप टेन्शन आलंय आणि बघ ना, अजूनही अर्जुनचा फोन सुद्धा आला नाही. त्या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी बिनसलंय असं आम्हाला वाटतंय. तेव्हा ते दोघेही अजून घरी का आले नसतील हा प्रश्न कल्पनाला पडलेला असतो. हे पूर्णाजी म्हणतात, नाही, मध्यंतरी अर्जुन घरी येऊन गेलाय तसा, पण त्यालाच माहित नाही की नक्की सायली आहे तरी कुठे. पुढे आता चैतन्यालाच टेन्शन येतं, आता या घरच्यांना काय उत्तर द्यावं, म्हणून तो आपल्या डोक्याला हात लावून बसतो. पुढे प्रताप विचारतो, चैतन्य, अरे त्या दोघांचं सगळं काही अगदी ठीक चालू आहे ना. तेव्हा चैतन्य म्हणतो, हो अगदी ठीक, मस्त चालू आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे तसा. पण तुम्ही तुमचं जेवण का थांबवताय हे मी तुम्हाला विचारतोय. जेवण नका थांबवू, तुम्ही जेवण करून घ्या, ते दोघे येतील आणि नंतर जेवतील. त्यावेळी अस्मिता म्हणते, हो ना, मीही तेच म्हणतेय, आपण जेवण का थांबवायचं त्यांच्यासाठी. ते दोघे राजा राणी मस्तपैकी बाहेर मज्जा करत असतील, आपण इथे त्यांचा विचार करून उपवाशी राहायचं का.
त्यातल्या त्यात मम्मा आणि डॅड उगीच काळजी करत बसले आहेत. पूर्णाजी टोमणा मारतात, तुला तुझ्या भुकेचीच काळजी आहे, दुसरी कुणाचीच नाही, असं म्हणून त्या अस्मिताला खडसवतात. पूर्णाजी म्हणतात, चैतन्य त्यांना कॉल करून पहा बरं. मग आता अश्विन म्हणतो, मी करू का कॉल? तेव्हा चैतन्य घाबरतो आणि म्हणतो, नको नको, तू नको करू कॉल, अर्जुनला करतो कॉल. असं म्हणून आता तो लगेच अर्जुनला खोटा खोटा कॉल करतो. म्हणजे तो त्याला फोन लावतच नाही, नुसता आपला फोनवर बोलत राहतो. काय रे अर्जुन, तू सायली वहिनीला भेटलास का? तेव्हा हो भेटला का, बरं झालं, ठीक आहे, इथे सर्वजण तुमच्यासाठी जेवायचे थांबले आहेत, मग तू जेवायला घरी येणार आहेस का? असं म्हणून तो आता थांबतो आणि म्हणतो, अच्छा ठीक आहे, तुम्ही दोघेही बाहेर जेवून येणार आहात का? एन्जॉय करा एन्जॉय करा. असं म्हणून चैतन्य आता फोन ठेवतो. तेव्हा तो सर्वांना सांगतो, अर्जुन आणि सायली वहिनी हे दोघेही बाहेर जेवण करून येणार आहेत, त्यामुळे त्यांनी सांगितलंय आपण जेवण करून घ्यावं. मग आता ठीक आहे असं घरातील सर्वजण म्हणतात. अस्मिता पुन्हा फटकळपणे म्हणते, हो मला वाटलंच होतं, हे राजाराणी ना रोमॅन्टिक डेटवर गेली असतील आणि आपण उगीच त्यांची काळजी करत इथे बसायचं. पुढे आता प्रताप विचारतो, काय? अरे चैतन्य, अर्जुन म्हणाला ना की तो कल्पनाला कॉल करत होता, मग काय झालं? तेव्हा चैतन्य म्हणतो, हो तो कॉल करत होता मावशीला, परंतु नेटवर्क इश्यू असेल त्यामुळे कॉल लागला नाही. तेव्हा प्रताप म्हणतो, काही हरकत नाही, दोघे सुखरूप आहे हे समजलं ना, मग आपण आता जेवण करून घेऊयात. त्यावेळी आता विमल म्हणते, मग मी सर्वांना आता वाढते हां. मग अस्मिता म्हणते, हो हो पटकन वाढ, अगं माझं डाएट असतं, तुला माहीत आहे ना, वेळेवर नाही जेवलं तर केवढा मोठा प्रॉब्लेम होतो. त्यावेळी सर्वजण तिच्यावर हसतात. मग अश्विन म्हणतो की मगाशी आम्ही सर्वजण बोलत होतो तेव्हा 2 जिलेब्या खाल्ल्या, तेव्हा कुठे गेलं होतं गं तुझं डाएट? असं म्हणून सर्वजण पुन्हा एकदा तिच्यावर हसतात. ती सगळ्यांकडे रागात पाहते आणि लगेच खायला घेते. त्याच वेळी आता विमल सर्वांना वाढू लागते. मग चैतन्य मात्र मनातल्या मनात विचार करू लागतो की बापरे, मी आत्ताची वेळ तर मारून नेली, परंतु सायली वहिनी आता अर्जुनला कुठे सापडतील काय माहीत, तर नेमकं काय झालं असेल काय माहीत, हाच तो विचार करतो. इकडे सायली आणि प्रतिमा या दोघीही बोलत असतात. त्याच वेळी प्रिया आता तेथे जाते आणि प्रतिमाकडे व सायलीकडे पाहते. आता तिला प्रचंड धक्का बसतो, ही सायली इथे आलीच कशी काय काय माहीत, कारण सायली आली म्हणजे माझ्या प्लॅनवर ही नक्कीच पाणी फिरवणार. प्लॅन असा फेल व्हायला नको या विचाराने प्रिया आता लगेच सायलीजवळ रागात जाते आणि तू इथे काय करतेस ग, असं रागातच विचारते. कारण मी माझ्या आईबरोबर जरा का वेळ घालवायला इकडे आले, जरा गप्पा मारायला निवांतपणे इकडे आले, तर तुझ्या लगेच पोटात दुखायला लागलं का? तू इथेही टपकलीच का आमच्या मध्ये? असं म्हणून प्रिया काही पण सायलीला बोलू लागते. हा प्रियाच्या या उद्धट बोलण्याचा आता प्रतिमाला खूप राग येत असतो, पण ती आता या क्षणी गप्प बसते. मग सायली आता रागातच म्हणते, हे बघ प्रिया, मी अगोदरच इथे आले होते आणि मग नंतर प्रतिमा आत्या आल्या, हा फक्त योगायोग आहे. मग आता नेहमी योगायोगच कसं असतो ग तुझ्या नशिबामध्ये? असं रागातच प्रिया विचारते. अगं माझी आई तुझ्या घरात जेव्हा होती तेव्हा तू तर तिच्यावर जादू करून ठेवली होती. आता माझ्या आईचं आणि माझं छान बॉन्डिंग होतंय, तर तुला ते खूप खूपत असेल ना, आणि म्हणूनच तू इथे आली आहेस ना, असा सायलीवर नको ती आरोप करत असते. प्रतिमा मात्र रागातच प्रियाकडे पाहते. तेव्हा सायली वैतागूनच म्हणते, हे बघ प्रिया, मला वाद घालण्याची इच्छा अजिबात नाहीये आणि माझ्यात तेवढी ताकद सुद्धा नाहीये, समजलं? प्रतिमा त्या मला इथे भेटल्या आणि मग मला खूप छान वाटलं, बरं वाटलं. असं म्हणून ती आता प्रतिमाचा हात हातात घेते आणि म्हणते, प्रतिमा आत्या, खरंच खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून, तुम्ही अगदी वेळेत भेटलात, निघते मी. असं म्हणून आता सायली जायला निघते, प्रतिमाचा निरोप घेत असते. मग त्यानंतर ती आता प्रतिमाचा आशीर्वाद घेते. तेव्हा सुखी राहा असं प्रतिमा आता तिला आशीर्वाद देते. सायली आपली पर्स घेऊन डबा घेऊन निघालेली असताना तिची पावलं आपोआपच थबकतात आणि ती मग प्रतिमाकडे पाहतच राहते. तर प्रतिमा देखील आता सायलीकडे खूप वेळ पाहत असते.
तेव्हा प्रतिमा आता तिला बाय बाय करते. मग आता सायली खूपच अस्वस्थ होते, कारण तिला प्रतिमाला सोडून जावंसं वाटतच नसतं. तर सायली आता पुन्हा जायला निघते. ती जात असते तशी जशी प्रतिमा आता तिच्या पाठीमागे येत असते आणि तिच्याकडे पाहतच राहते. त्याचवेळी प्रियाला मात्र प्रचंड राग आलेला असतो की या मायलेकी दोघींचं एकमेकींबरोबर किती घट्ट नातं आहे, असं तिला आता मनातून वाटत असतं. मग सायली आता पुढे गेल्यानंतर मागे वळून पाहते तर खरोखरच प्रतिमा पुन्हा एकदा तिच्याकडे पाहत असते. सायली आज खूपच अस्वस्थ दिसतीये या विचाराने आता प्रतिमाला सुद्धा राहवत नसतं. म्हणूनच प्रतिमाला आता सायलीची खूप काळजी वाटत असते. त्यानंतर प्रतिमा आता तेथेच उभी असते. तेव्हा प्रिया आता तेथे येते. तिला खरं तर प्रचंड राग आलेला असतो, कारण या दोघींचा ड्रामा कधी एकदा संपणार हा विचार तिच्या मनात येतो. तेव्हा आता प्रिया हसण्याचं नाटक करते आणि प्रतिमाला विचारते, आई अगं तुला आठवतं का हे मंदिर? तू नेहमी मला या मंदिरात घेऊन यायचीस आणि जेव्हा मी लहान होते ना तेव्हा अगदी आरतीपर्यंत आपण इथे थांबायचो. नंतर मी प्रसादासाठी सुद्धा खूप तुझ्याकडे हट्ट करायची. तेव्हा प्रतिमा आता तिला काहीच उत्तर देत नाही. ती आता फक्त आणि फक्त सायलीकडेच पाहत असते. प्रतिमाचा हात पकडून ती लगेच आता पुढे मंदिरात घेऊन जाते आणि म्हणते, ह्या सायलीची एवढी का काळजी करते नाही कळतच नाहीये. असं म्हणून आता ती प्रतिमाला समोर हात जोडायला सांगते, दर्शन घ्यायला सांगते आणि तोपर्यंत लगेच दुसरीकडे येते आणि अगदी निरखून पाहते सायली गेली की नाही, कारण सायली जर पुन्हा आली तर आपला प्लॅन पुन्हा फेल होईल या विचाराने प्रिया खूपच घाबरते. दुसरीकडे सायली आता रडतच चाललेली असते आणि तिला सगळं काही पुन्हा एकदा अर्जुनचं बोलणं आठवत असतं की कशा प्रकारे मी जेव्हा ऑफिसमध्ये गेले होते तेव्हा अर्जुन चैतन्याला सांगत होता की मी मधुभाऊंची केस लांबवतोय ते. आता हाच विचार करत करत आणि त्याचबरोबर अर्जुन जे काही आपल्याबरोबर खोटं बोललं आहे, म्हणजे एका गरीब माणसाची मी केस लढतोय आणि माझ्या बायकोबरोबर जर मला खोटं बोलावं लागलं तर मग आता असं त्याने विचारलेलं असतं. तेव्हा सायलीचं उत्तर ऐकून तो देखील जरा खुश झालेला असतो आणि हे सगळं काही मधुभाऊंच्या बाबतीतलं आहे हे जेव्हा सायलीला समजतं तेव्हा मात्र सायली आता पूर्णपणे उदास होते आणि मग हेच सगळं आठवून ती खूप रडत असते की अर्जुनने खरंच मला फसवलंय आणि आत्तापर्यंत तो माझ्याबरोबर खोटं बोलत आलाय की मधुभाऊंना मी नक्कीच जेलमधून सोडवणार, परंतु असं काही नाहीये. माझ्या विरहित त्याचं नक्कीच काहीतरी सुरू आहे. मधुभाऊ लवकर सुटू नये यासाठी तो काहीतरी प्रयत्न करतोय. आता हेच आठवून सायली आपली रस्त्याने एकटी चाललेली असते. दुसरीकडे अर्जुन मात्र आता रडवेला झालेला असतो, कारण खूप वेळ सायलीचा शोध घेऊनही सायली आता त्याला सापडत नसते. कुठे शोधावं हा प्रश्न त्याला पडलेला असतो. तो भरधाव वेगाने आता रस्त्यावरून चाललेला असतो आणि सायली कुठे सापडते का हाच विचार तो करत असतो. दुसरीकडे प्रतिमा आणि प्रिया या दोघीही आता मंदिरात असतात. त्याचवेळी आता प्रिया ही पूजेचं ताट प्रतिमाकडे देते. तेव्हा प्रतिमा आता पुढे देवीसमोर जाते आणि पूजा करते, आशीर्वाद घेते. त्यानंतर ती आता मागे येऊन पाया पडते, पण तिचं लक्ष आता कशातच नसतं, कारण सायली अस्वस्थ का आहे याचंच कारण ती आता शोधू लागते आणि त्याचाच विचार ती आता करत असते. मागे ती प्रियाजवळ येऊन थांबते खरी, पण आता ती तिच्याच विश्वासात असते. तेव्हा प्रिया आता विचारते, आई अगं तू माझ्यासाठी प्रार्थना केलीस का? जाऊ देत हा, पण मी तुझ्यासाठी नक्कीच केली की माझ्या आईला नेहमी सुखरूप ठेव म्हणून. असं म्हणून ती रागातच जरा प्रतिमाकडे पाहत असते, कारण आता काही वेळातच प्रतिमा किडनॅप होणार हे तिला माहीत असतं. तेव्हा आता त्या दोघीही देवीचं पुन्हा एकदा दर्शन घेतात आणि निघूयात का आई आता आपल्या घरी आपण, असं प्रिया विचारते. तेव्हा प्रतिमा हो असं म्हणते. त्या दोघीही आता घरी जायला निघतात. इकडे सायली मात्र आपली रस्त्याने चाललेली असते. त्याचवेळी आता अर्जुन काही वेळानंतर मागून गाडी घेऊन येतो. तेव्हा तो आता सायलीला पाहतो आणि पटकन गाडी थांबवून गाडीतून खाली उतरत
सायलीला रागातच विचारतो की तुमचं डोकं फिरलंय का? अहो वेड्यासारखा मी तुम्हाला इथे तिथे शोधतोय, पण तुम्ही इकडे कुठे? असं म्हणून तो सायलीला आता जाब विचारतो. किती वेळा तुम्हाला कॉल केले तरीही तुम्ही फोन घेत नाही आहात, की माझ्या फोनला रिस्पॉन्स देत नाही आहात, रिप्लाय देत नाही आहात. मी तरी काय करायचं, कुठे शोधायचं तुम्हाला? किती वेड्यासारखा शोधत होतो. तुम्हाला माझी काळजी वाटते की नाही? असं म्हणून अर्जुन तिला पुन्हा सारखा विचारत असतो. पण सायली आता एकदम शांत उभी असते. ती अर्जुन बरोबर काहीही बोलत नाही. तेव्हा काय प्रॉब्लेम आहे असं तो विचारतो, तरीही सायली शांतच. मग आता तो म्हणतो की चला घरी चला, गाडीत बसा आणि चला. पण सायलीचा काहीच रिस्पॉन्स नसल्यामुळे, ती अर्जुनकडे पाहत सुद्धा नसल्यामुळे आता त्याला वेगळा संशय येतो. तो म्हणतो, तुम्हाला कळत नाही का मी काय बोलतोय ते? गाडीत बसा आणि घरी चला. तो आता सायलीचा हात पकडतो आणि तिला गाडीत बसवतो आणि स्वतः सुद्धा गाडीत जाऊन बसतो आणि दोघेही मग नंतर घरी जायला निघतात. पण सायली आता त्याच्याबरोबर एक शब्द सुद्धा काहीच बोललेली नसते. तर आता दुसरीकडे प्रिया आणि प्रतिमा या दोघीही आता घरी चाललेल्या असतात. प्रिया मात्र जरा आता कावरीबावरी झालेली असते. काहीही झालं तरी आज प्रतिमाला किडनॅप करायचंच हा विचार आता तिच्या डोक्यात असतो. त्यानंतर आता जशा जशा त्या दोघीही पुढे पुढे येत असतात, तसतसं प्रियाची धाकधूक आता वाढलेली असते. कशा प्रकारे आता प्रतिमाला किडनॅप केलं जाईल याचाच विचार ती करत असते. तेव्हा ती आता जरा पुढे येते. नागराजने जे गुंड पाठवलेले असतात त्या गुंडांचा शोध घेत असते. तर ते गुंड तेथेच मंदिराच्या एका भिंतीच्या पाठीमागे उभे असतात. आता प्रिया त्यांना पाहते, तिच्या जीवात जीव येतो. ती आता त्यांना इशारा करते आणि आमच्या दोघींच्या पाठीमागे चला असं म्हणते. तेव्हा खूप वेळा आता ते पाठीमागेच त्यांच्या चालत असतात. प्रिया आता पुन्हा एकदा त्यांना खुणावते. तर आता लगेच त्यांच्याकडे एक औषध असते. ते औषध त्या रुमालावर टाकतात. म्हणजे ते औषध गुंगीचं असतं आणि गुंगी आली म्हणजे प्रतिमाला पटकन बेशुद्ध सुद्धा करता येईल हा विचार त्यांच्या मनात असतो. आता प्रतिमाला कसं गायब करायचं हा प्लॅन सुद्धा त्यांनी केलेला असतो. तेव्हा ते आता पुढे पुढे चालतच असतात. त्या गुंडांची गाडी समोरून येत असते. तेव्हा प्रियाला आता प्रचंड आनंद होतो. मग आता ती लगेच त्यांना इशारा करते. आता ते गुंड असतात ते लगेच खिशातून रुमाल काढतात. प्रतिमा पुढे चाललेली असते आणि प्रिया तिच्या पाठीमागे असते. तर तेवढ्यातच ते गुंड सुद्धा प्रियाच्या पाठोपाठ असतात. आता समोरून गाडी आल्यानंतर प्रिया खूपच खुश होते. आता प्रतिमा किडनॅप होणार या विचाराने तिला आनंदच होतो. मग थोडं पुढे गेल्यानंतर ती आता लगेच त्या गुंडांना इशारा करते. तेव्हा ते गुंड आता प्रतिमाला किडनॅप करणार असतात. परंतु प्रियाचं लक्ष आता समोरून येणाऱ्या एका गाडीकडे जातं. ज्या दिशेने जी गुंडांची गाडी येत असते प्रतिमाला घेऊन जाण्यासाठी, त्याच गाडीच्या पाठीमागे आता अर्जुन आणि सायलीची गाडी येत असते. तेव्हा ते पाहताच आता प्रियाला प्रचंड धक्का बसतो आणि मग नंतर ती लगेच त्या गुंडांना ढकलूनच देते. त्या गुंडांना समजतं इथे काहीतरी धोका आहे, त्यामुळे आता प्रियाने आपल्याला ढकललं असेल. तेव्हा ते लगेच तेथून पळ काढतात. तर जी गुंडांची गाडी असते ती सुद्धा आता प्रतिमा समोरून निघून जाते, तरीही ते काहीही करू शकत नसतात. त्यामुळे प्रियाचा प्लॅन इथेच आता चौपट होतो. ती आता जरा घाबरलेली असते आणि प्रतिमाला म्हणते, आई अगं आता बाबांची वाट पाहत किती वेळ थांबायचं असं. मग आता प्रिया काहीही बोलत नाही. अर्जुनची गाडी येऊन आता प्रतिमा शेजारी थांबते. सायली आणि अर्जुन दोघेही गाडीतून खाली उतरतात. मग आता प्रतिमा आत्या तुम्ही इथे असं अर्जुन विचारतो. तेव्हा आता प्रतिमा म्हणते, हो अरे आम्ही इथे मंदिरात दर्शनासाठी आलो होतो आणि सायली सुद्धा होती ना मंदिरात, ती मला भेटली. अगं सायली सगळं काही ठीक आहे ना, कारण तू मगाशी मला तिथे भेटली आता इथे. तेव्हा अर्जुन आता म्हणतो, हो प्रतिमा आत्या, अहो सगळं काही अगदी ठीक आहे. काय झालं ना, मी ऑफिसमध्ये होतो. मग सायलीने मला कॉल केला की मी मंदिरात आली, मला पिक करा म्हणून. मग तेव्हा मी सायलीला पिक करण्यासाठी इकडे आलो. तेव्हा आता प्रतिमा ठीक आहे असं म्हणते. आता सायलीसुद्धा अर्जुनबरोबर बोलण्याचं नाटक करत असते, हसण्याचं नाटक करते, मात्र मनातून ती पूर्णपणे खचून गेलेली असते.
तेव्हा तुम्ही आता कसे जाणार असं अर्जुन विचारतो. मी तुम्हाला सोडू का घरी? तेव्हा प्रतिमा म्हणते बरं ठीक आहे. तेव्हा प्रिया म्हणते नाही काही गरज नाही त्याची, पण माझे बाबा आम्हाला घ्यायला येणार आहेत, त्यांची जरा मीटिंग सुरू आहे ना म्हणून थोडा उशीर झालाय बस. त्यावेळी आता प्रतिमा म्हणते अगं पण रविराज आपल्याला म्हणाले ना की जास्त उशीर झाला तर मी तुम्हाला कॉल करेन आणि मग रिक्षाने तुम्ही घरी जा म्हणून. त्यावेळी आता प्रिया म्हणते हो ते ठीक आहे, पण अर्जुन आणि सायली आता त्या दोघींनाही फोर्स करतात की आमच्याबरोबर घरी गाडीतून चला म्हणून. प्रतिमा आता हो असं म्हणते. अर्जुन म्हणतो चला बसा गाडीत. तर प्रिया आता म्हणते नको तुम्ही जा, उगीच वाटवाकडी करून तुम्हाला घरी यावं लागेल आमच्या. तेव्हा अर्जुन म्हणतो काही हरकत नाही. तर आता प्रतिमा हो म्हणत असते तर प्रियासारखीच हट्ट करते नाही, कारण तिला त्याचा पुढचा प्लॅन हा सक्सेस करायचा असतोच. तेव्हा प्रिया सारखी सारखी नकार का देतीये प्रश्न आता सायलीला पडलेला असतो. तर ती आता प्रियाकडे पाहतच राहते. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अस्मिता जोराजोरात आरडाओरडा करते मम्मा डॅड लवकर इकडे या. तेव्हा घरातील सर्वजण तेथे येतात, कारण सायली बाहेर सोफ्यावर झोपलेली असते. तेव्हा अर्जुन आणि सायली वेगवेगळे झोपतायत, म्हणजे अर्जुन त्याच्या रूममध्ये आणि सायली इकडे सोफ्यावर असं आता अस्मिता म्हणते. त्याचवेळी पूर्णाजी विचारतात तुमच्यामध्ये सगळं ठीक आहे ना बाळा? तेव्हा आता सायली म्हणते हो पूर्णाजी अगदी सगळं काही ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. मी इथे झोपले याचं कारण आता सायली काही सांगते की काय हाच विचार अर्जुनच्या मनात येतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.